मराठा समाजातील वृद्धांनाही आता उपोषणाला बसवणार, वृद्ध आंदोलकांचा मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार, जरांगेंचा इशारा। जरांगेंचे माजी सहकारी अजय महाराज बारसकरांची जरांगेंवर सडकून टीका, केवळ प्रसिद्धी आणि श्रेयवादासाठी आंदोलन, बारसकरांचा आरोप। अजय महाराज बारसकर सरकारचा ट्रॅप चालवतायत, सरकारला हे खूप महागात पडेल, मनोज जरांगेंचा पलटवार। मोदी सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका, भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डांकडून भाजप आमदार आणि खासदारांना सूचना, तर संमेलनात खासदार पूनम महाजन यांची गैरहजेरी। महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला शिंदे गटाला अमान्य, आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही, आम्हाला 12 जागांचा फॉर्म्युला मान्य नाही, शिंदे गटाच्या गजानन कीर्तीकरांचं विधान। सर्व काही देऊनही ज्यांनी निष्ठा पाळली नाही त्यांना धडा शिकवण्याची वेळ, दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा, आंबेगाव मतदारसंघातील सभेत शरद पवारांचं मतदारांना आवाहन। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा पुतण्या युगेंद्र पवारांची शरद पवार गटाच्या कार्यालयाला भेट, राजकीय चर्चांना उधाण, राजकारण आणि कुटुंब यांची गल्लत नको, युगेंद्र पवारांचं स्पष्टीकरण। पुणे पोलिसांची ड्रग्ज विरोधात धडक कारवाई, पुणे दिल्लीसह 3 दिवसात 4000 कोटींचं ड्रग्ज जप्त, पुण्याच्या इतिहासातली आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा। कल्याण रेल्वे स्थानकातून 54 डिटोनेटर जप्त, सरकत्या जिन्याखाली ठेवलेली स्फोटकं बॉम्ब शोधक पथकानं घेतली ताब्यात। मुलानं बलात्कार केला सांगत पालकांकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न, नागपूरमधला धक्कादायक प्रकार, नागपूर सायबर पोलिसांकडून तपास सुरू। मुंबई अहमदाबाद महामार्गावर गुजरातच्या वलसाड जिल्ह्यात टँकरला भीषण आग, 4 गाड्या जळून खाक, एकाचा होरपळून मृत्यू। पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित ज्येष्ठ विधिज्ञ फली नरिमन यांचं निधन, नवी दिल्लीत घेतला अखेरचा श्वास। प्रसिद्ध रेडिओ निवेदक अमीन सयानी यांचं निधन, वयाच्या 91व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नमस्कार, दीपक पळसुले, 10च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा घेऊया सविस्तर आढावा आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे मराठा आंदोलनासंदर्भातली। मराठा आंदोलनामध्ये मोठी फूट पडली आहे असं दिसतंय, कारण जरांगे यांचे सहकारी अजय महाराज बारसकर यांनी जरांगेंवर सडकून टीका केली। मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पूर्ण वेळ जरांगेंचा एकेरी उल्लेख करत अतिशय कठोर शब्दात टीका केली। जरांगेंना केवळ प्रसिद्धी आणि श्रेय हवं आहे, त्यांना कायदा अजिबात कळत नाही असं बारसकर म्हणाले। सरकारनं 15 मिनिटात अध्यादेश काढावा अशी मागणी जरांगेंनी केली होती। अशी मागणी एखादा मूर्ख माणूसच करू शकतो, अध्यादेश काढणं हे 15 मिनिटांचं काम आहे का, असं म्हणून बारसकर यांनी हल्ला चढवला। माझी हत्या झाली तरी चालेल, पण मी खरं बोलणार असं देखील बारसकर म्हणाले। तर अजय बारसकरांनी केलेल्या आरोपांवर पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंनी जोरदार पलटवार केला। बारसकरांनी नेमके काय आरोप केले होते आणि त्यावर जरांगेंनी काय प्रत्युत्तर दिलं, पाहूया। कशाला बोलायचा महाराज, एवढ्या वर्षांनी समाज एकत्र झाला आणि आपण जर काही बोललो तर काय होईल, समाजामध्ये विरोधकांना हत्यार मिळेल, विरोधकांना काही ना काही मिळेल आणि हे सगळं तुमच्यावर येईल।
की तुम्ही समाज फोडला. म्हणून आम्ही गप 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 गप. पण जेव्हा ह्यो म्हणला तुकाराम महाराजांना संतन फंत, म्हणलं जरांगे तू संपला. चल तुकाराम महाराजसाठी मी मरायला उद्याच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. मला जरी गोळ्या घातल्या तर लिहिलं जाईल. तुकाराम महाराजांचे जर कुणी एकेरी शब्द बोललं, त्यांचा अपमान केला, तर ह्यो बारस्कर महाराज नावाचा एक सामान्य कीर्तनकार यांनी आपला प्राण दिला. याच्यात मला आनंद आहे, याच्यात मला समाधान आहे. बसले हे बी गप बसले होते. यांच्या मागं कोण कोण नेते येतं मंत्री हे मला माहीत झालं होतं. हे बी गप बसले होते. पण आता माझ्याकडून त्या दिवशी चिडचिडीत राग त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली. त्याच्यात ते शब्द निघून गेले, जगद्गुरू तुकाराम महाराजांचे आडून यांनी सुरू केलं. नाही यांच्यातही हिंमत नव्हती, ती यांच्यात नव्हती. कारण यांना मराठ्यांच्या जीवावर कसं मोठं व्हायचं, मध्यस्थी कशी करायची. म्हणून मी प्रत्येकाला म्हणत होतो तुम्हाला मध्यस्थी करायची नाही, नीट करायची. हा, तुमचा स्वार्थ ठेवून नाही करा. त्यामुळे ते प्रश्नच विचारू नका. जो मूळ होता एक महाराजांबद्दलचा, ते आमच्या जगाचे श्रेष्ठ संत आहेत. त्यांच्याबद्दल म्हणून ते ऐकायला तयार आहे. बाकीचा ट्रॅप आहे, याला बोंबल म्हणा, बोंबल. तर मनोज जरांगे प्रसिद्धीसाठी आंदोलन करत असल्याचा आरोप अजय बारस्कर यांनी केला. यावरून मनोज जरांगे देखील सरकारवर निशाणा साधला. हुशार आहे त्याच्यात. आपल्याकडे अटेन्शन कसं होईल, लक्ष कसं विधून घेता येईल, याला पक्क माहिती. पत्रकार विचारतात कोणत्या रस्त्याने जाणार, हा म्हणतो डांबरीहून जाणार. हे उत्तर आहे. एक तर याला अक्कल नाही तर हा लोकांना फसितो. याचे दोनच उत्तर आहेत. तिसरं उत्तर नाही. हा प्रचंड शातीर माणूस आहे, कितीतरी शातीर. याला माहिती आहे टीआरपी कशी मिळेल, शिव्या दिल्या का. मला या आंदोलनातून बाजूला काढायचं आहे, मराठ्यांना मिळून द्यायचं नाही. मराठ्यांचं वाटलं 10%वरच करायचं यांना, म्हणून हे ट्रॅप काढले. सगळीकून सगळे भिडणार आहेत आता मला बाजूला काढायसाठी. बघा, मराठ्यांना सांगतो, चॅनलच्या माध्यमात सांगतो, मला बाजूला काढायसाठी. कारण यांना इमानदार आंदोलक नकोय, पैसे फिशे पद घेऊन फुटणारा पाहिजे. मला यांना असा आरोप करून बाजूला सरकवायचे, असे हे सगळीकून सगळे भिडविणार आहेत ते. आणि मला बदनाम करून बाजूला काढलं की यांना 10%वरच मराठ्याला गुंतवायचंय. एकदा निवडणूक झाली की ते बी खड्ड्यात जाईन आरक्षण, मराठ्यांचं पुन्हा वाटलं. दरम्यान आरक्षणासंदर्भातील नव्या मागण्यांवरून गुणरत्न सदावर्त यांनी मनोज जरांगेंवर चांगलाच निशाणा साधला. तर मराठा बांधवांनी मनोज जरांगेंच्या नादी लागू नये असं आवाहन सदावर्त यांनी केलं. हुईच जरांगे, हुईच जरांगे, हुईच जरांगे. जरांगे काय दादा झालाय? जरांगे ह्या पूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू, मुंबईला वेटीस धरू, तेव्हा डॉक्टर गुणरत्न सदावर्तेच होता. वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही. जरांगेंनी स्वतःच्या फ्रस्ट्रेशनमध्ये, नैराश्यामुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये आणि मराठा भावांनी सुद्धा त्यांच्या नादी लागू नये, हे मला डंके की चोट पे सांगायचं. दरम्यान विशेष अधिवेशन बोलावून राज्य सरकारनं मराठा आरक्षणाचं विधेयक एकमतानं मंजूर करून घेतलं. मनोज जरांगेंचं मात्र यावर समाधान होत नाहीये. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी 2 दिवसात करा, अन्यथा 24 फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू करणार असा इशारा मनोज जरांगेंनी दिला. जोपर्यंत मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणूक घेऊ नका अशी विनंती मनोज जरांगेंनी निवडणूक आयोगाकडे केली. निवडणुका घेतल्यास प्रचाराच्या गाड्या ताब्यात घ्या असं आवाहन देखील मनोज जरांगेंनी मराठा आंदोलकांना केलं. गावागावात रास्ता रोको करा, नेते मंडळींना वावरात बंदी करा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. तसंच आता मराठा समाजातील वृद्धांना उपोषणाला बसवणार. या आंदोलनादरम्यान त्या वृद्धांचा मृत्यू झाला तर त्याला सरकार जबाबदार राहील असं देखील जरांगेंनी म्हटलंय. दरम्यान आंदोलनाची आपली पुढची दिशा स्पष्ट करताना मनोज जरांगे पाटील काय म्हणाले आपण पाहूया. आचारसंहिता निवडणूक आयोगाला आणि राज्य सरकारला जनतेची विनंती, निवडणूक मराठा आरक्षण मिळेपर्यंत घेऊ नये. म्हणून मराठा आरक्षणाची अंमलबजावणी सगळ्या सोयऱ्यांचे उत्तर निवडणूक घेऊ नये, म्हणजे आम्हाला आचारसंहितेचा आदर आणि मानसन्मान राखता येईल. आता जर निवडणूक घेतली, जर तरी पण तर गाड्या ह्या आपल्या गावात येणार, आपल्या दाराला, वापस नाही, वापस नाही. आल्या आल्या गाड्या त्याच्या जाग्यावर उभा करायच्या आणि आपल्या कोठ्यात नेऊन लावायच्या. निवडणूक झाल्यावर त्याला नेऊन द्यायची. 25-30 लाख तरी मथरे माणसं असते मराठीचे, 25-30 लाख तरी.
एक अंदाज जास्त असते, पण धरून चला 5 कोटी म्हणल्यावर 25-30 लाखापेक्षा जास्त असते, पण 10 लाख झाला. मला असं वाटतं यांनी जर या 24 ते 29 पर्यंत जर नाही अंमलबजावणी केली तर मग सगळ्या वृद्ध महिलांनी, म्हाताऱ्या माणसांनी सगळ्या नामावरून उपोषणाला बसायचं. पुरेचे पुरे लांबच बाजा टाकू ह्याकडे त्याकडे. त्याच्यातल्या बीपी असणाऱ्या म्हातारे माणसं ही सरकारची जबाबदारी, डॉक्टरची जबाबदारी. त्यातलं एक जर मेलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांची आणि शिंदे साहेबांची जबाबदारी. उपोषण करताना जर एक बी मेलं. आणि आता बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भातली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा मुंबई दौऱ्यावर होते. भाजपचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांचा नड्डा यांनी क्लास घेतला. महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका अशा स्पष्ट शब्दात नड्डा यांनी नेत्यांना आदेश दिले, तसे कानही टोचले. लोकांमध्ये राहणाऱ्या कार्यकर्त्यांवर विशेष जबाबदारी सोपवा, नवमतदार आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचा असे निर्देशही नड्डा यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या तयारीला लागण्याबाबत जे.पी. नड्डा यांनी काय सूचना दिल्या जाणून घेऊया. सर्वसामान्य मतदारांसोबत कायम संपर्कात राहा. सर्वसामान्य राहणीमान ठेवत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचा. महागड्या गाड्यांमध्ये फिरून सत्तेचा दिखावा करू नका. मोदी सरकार, राज्य सरकारची प्रतिमा उंचावण्यावर भर द्या. सरकार सामान्यांना किती फायद्याचं आहे हे लोकांच्या मनावर बिंबवा. सरकारची कामं लोकांना साध्या भाषेतून समजावून सांगा. नवमतदार आणि महिला मतदारांना भेटण्याला प्राधान्य द्या. लोकात मिसळणाऱ्या कार्यकर्त्यांना खास जबाबदारी द्या. विरोधी पक्ष, विरोधी नेत्यांच्या चुका लोकांच्या समोर आणा. अशा काही सूचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिलेल्या आहेत. तिथे राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटाविरोधात शरद पवार प्रचाराच्या रिंगणात उतरले. दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघात शरद पवारांची सभा पार पडली. यावेळी शरद पवारांनी अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला. सर्व काही देऊनही निष्ठा न पाळणारे लोकांची काय निष्ठा पाळणार अशी घणाघाती टीका शरद पवारांनी केली. तर दिलीप वळसे पाटलांना पराभूत करा असं आवाहन देखील शरद पवारांनी मतदारांना केलं आहे. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, जो सुभाषांचा वारसा आहे, त्यांनी काय केलं, त्यांना काय द्यायचं ठेवलं, काय कमी द्यायचं ठेवलं. विधानसभा दिली, मंत्रिपद दिलं, अनेक मंत्रिपद दिली, विधानसभेचं अध्यक्षपद दिलं, देशाच्या साखर धंद्याचं सर्व हिंदुस्थानचं अध्यक्षपद दिलं, अनेक संसदेने काम करण्याच्या संबंधीची संधी आणि प्रतिष्ठा दिली. आणि एवढं सगळं दिल्याच्या नंतर सुद्धा दस्तूरस्थांच्या वेळी जी निष्ठा होती त्या निष्ठेची 5% सुद्धा निष्ठा आज निघून जाण्याच्या संबंधीची भूमिका घेतल्याच्या नंतर या नेतृत्वाने दिली. आणि म्हणून जे निष्ठेला प्रामाणिक राहत असतील, आम्हा लोकांच्या निश्चयाला साथ देत असतील, ते तुला सत्तेमध्ये निवडून देणाऱ्या नागरिकांची सुद्धा निष्ठा ठेवणार नाही. आज प्रधानमंत्री कुठं कुठं काय काय बोलतात. महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री होते, त्या मुख्यमंत्र्यांचं नाव अशोक चव्हाण. त्यांच्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी कुठंतरी जाहीर बातमी केली, भाषण केलं. परिणाम काय झाला? दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी अशोक चव्हाण उठले. मुख्यमंत्री ज्यांना काँग्रेसने दिले ते विसरले आणि भाजपामध्ये जाऊन बसले. आज या ईडीच्या दमदाटीने, सीबीआयच्या दमदाटीने, अटक करण्याच्या दमदाटीने पक्ष फोडणं, माणसं फोडणं, पुजारी फोडणं. त्यांना राहायचं असेल तर तुरुंगात जावं लागेल, नाही तर आमच्या पक्षामध्ये जा. एक साधी म्हण त्यांनी आधी केली. हल्ली भ्रष्टाचारांचा एक नारा आहे. भ्रष्टाचारांचा नारा तुरुंगापेक्षा
भाजपवाला आणि म्हणून तुरुंगापेक्षा भाजपवाला ही भूमिका आज या देशामध्ये अनेक राज्याचे नेते हे स्वीकारायला लागलेले आहेत. मोदींना लोकसभेतील विजयाची खात्री नाही. अनेक सर्वेक्षण भाजपच्या विरोधात निकाल असल्याचं सांगत आहेत. मोदी हे तो नामुमकिन असल्याचं आम्हाला दिसतंय असा टोला शरद पवार यांनी लगावला. तर अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून बाहेर पडणं हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता, परंतु मला या गोष्टीचं तितकंसं आश्चर्य वाटत नाही असं शरद पवार यांनी म्हटलं. आता महाराष्ट्राचा सर्वे त्यांनी दिले की जवळपास 50% जागा आमच्या लोकांना मिळतात आणि त्यामुळे काही करून काही राज्य ही अस्थिर कशी करता येईल, फोडाफोडी कशी करता येईल त्या दृष्टीने त्यांची पावले टाकतात. त्यासाठी ईडीचा वापर, त्यासाठी CBIचा वापर, अन्य प्रकारच्या चौकशाच्या यंत्रणा त्या सगळ्याचा वापर ही गोष्ट करतात. आणि जे त्यांचे लोक सांगतात की मोदी आहे तो नामुमकिन आहे, तर हे नामुमकिन आम्ही सतत बघत असतो. अशोक चव्हाणांच्या बद्दलचं हे उदाहरण आम्हा सगळ्यांना थोडं आश्चर्यकारकच, पण मला स्वतःला तितकं आश्चर्यकारक वाटत नाही. आणि त्याचं कारण भाजपने तर एक व्हाईट पेपर काढला आणि त्याच्यामध्ये आदर्श सोसायटी आणि अशोक चव्हाण यांचा उल्लेख होता. हे उल्लेख त्या ठिकाणी झाल्याच्या नंतर साधारणतः आम्हाला असं वाटायला लागलं की कदाचित ही एक प्रकारची धमकावणी असण्याची शक्यता आहे आणि ती धमकावणी असली तर त्याचे परिणाम काय होतील ते परिणाम झाले. आणि आता बातमी आहे आंबेगावमधून. पुण्यातील आंबेगाव तालुक्यात सध्या एका बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे आणि ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बॅनरची. आंबेगावात वादा तोच पण दादा नवा अशा आशयाचे बॅनर सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. रोहित पवारांचे समर्थक मयूर भालेरावांनी हे बॅनर सध्या लावलेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील जागा आता रोहित पवारांनी घेतली असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. मारहाणीच्या प्रकरणात सराईत गुंड सतीश वानखेडेवर गुन्हा दाखल न करण्यासाठी आमदार अमोल मिटकरी यांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचा आरोप होतोय. आमदार अमोल मिटकरी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्यातील संवादाची कथित ऑडिओ क्लिप एबीपी माझाच्या हाती लागली आहे. वानखेडेवर गुन्हा दाखल केल्यास थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना बोलेन असा धमकीवजा इशारा मिटकरींनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना ते देतायत का असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान आपण जिल्हा पोलीस अधीक्षकांना असा कॉल केल्याचा दुजोरा आमदार अमोल मिटकर यांनी माझाशी बोलताना दिला. जिल्हा पोलीस अधीक्षक चुकीच्या पद्धतीनं काम करत असल्याची लेखी तक्रार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे केल्याचं मिटकर यांनी सांगितलं. तसंच बच्चन सिंग हे जिल्हा पोलीस अधीक्षकपदी रुजू झाले तेव्हापासून ते आपल्याशी आदरानं बोलत नाहीत, त्यामुळे मी माझी भावना व्यक्त केल्याचं मिटकर यांनी म्हटलं. और देख रहा हूँ मैं अकोला का भी क्या क्या तरक्की करेगा. आप कभी भी आपसे रिस्पेक्टली बात करता हूँ तो आप उसी ऊंची आवाज में बात करके बोलते हो हमें. कभी भी एक बार, दो बार, तीन बार ठीक है. 2 बार आके गए आपके ऑफिस में, क्या बोला मैंने? इलीगल अगर कोई काम हुआ तो ना कीजिए. अगर ये इलीगल काम 307 में अगर उसकी कोई गुनाह नहीं होगा उसका 307 का, फिर भी आप 307 की FIR कर रहे हैं, ये किस तरीके की फेयर बात है? आपसे ऊंची आवाज में बात नहीं करी है, गलत बात है. आप ऊंची आवाज में हरदम बात करते. बच्चन साहब मैंने 2 बार देखा है आपसे. 3 प्रकरण लेके आया था मैं पातुर पुलिस स्टेशन के. क्या कार्रवाई की आपने बताओ? नहीं सॉरी सर, ये आप गलत इल्जाम लगा रहे हैं कि हम ऊंची आवाज में बात करते हैं. ऊंची आवाज में आप मिसबिहेवियर करते हैं मेरे साथ. दिस इज रॉन्ग, दिस इज वेरी रॉन्ग. हमको काफी अपेक्षाएं थी आपसे. देखिए साहब, SP साहब, कायदे कानून आपको भी पता है तो कायदे कानून हमें भी पता है. मैं किसी भी आरोपी हो चाहे कोई भी हो, अगर गलत तरीके से पुलिस उस पर FIR करती होगी तो मैं मेरा काम करूंगा सर. और आप मेरे से बात नहीं करना चाहते तो ना कीजिए, लेकिन ठीक तरीके से बात किया कीजिए मेरे से. आइंदा आपसे फोन पे भी बात नहीं करूंगा. जो बोलना है मैं CM से बात करूंगा और HM से बात करूंगा. आपसे क्यों बात करूं भाई? आपका नौकर थोड़ी ना हूं मैं. नो प्रॉब्लम सर. मैंने एकदम हिंदी पूर्वक बात की. तुमने इररिस्पेक्टली बात किया आपने मेरे साथ.
नहीं नहीं गलत मैंने फिर 307 अगर वो आरोपी में जानबूझ के करते होंगे आप तो देखिए सर ये दिस इज रॉन्ग। ये जानबूझ के नहीं किया जा रहा। दिस इज रॉन्ग। वो सतीश वानखेड़े ने क्या बिगाड़ा है आप सब लोगों का? क्यों उसके पीछे पड़े हो आप? जानते भी नहीं है कौन है, हम तो सर जानते भी नहीं कौन उसका मेडिकल नहीं हुआ, उसके पास कोई वेपन नहीं था, फिर भी 307। वेपन ना होते हुए 307 कैसे? आप चेक कर लिए, कुलकर्णी को बताइए आप। तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली। 25 वर्षात मुंबईकरांसाठी केलेलं एक काम दाखवा, मुंबई मेट्रो आणि कोस्टल रोड करण्यासाठी आम्हाला सत्तेत यावं लागलं, अशा शब्दात फडणवीसांनी ठाकरेंचा समाचार घेतला। धारावीचा पुनर्विकास देखील आम्हीच करत आहोत। निवडणुका आल्या की ठाकरेंचा एक आरोप ठरलेला असतो, तो म्हणजे मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा भाजपचा डाव आहे। उद्धवजी तुमचा डायलॉग तरी बदला, असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंवर परखड टीका केली। भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत मुंबईत भाजपचा भव्य कार्यक्रम पार पडला। या दरम्यान फडणवीस बोलत होते। खरं म्हणजे मी एका शिवसेनेच्या म्हणजे उबाठा सेनेच्या नेत्याशी बोलत होतो। मी म्हटलं काय केलं तुम्ही? म्हणलं नाही बघा ना, मुंबईत रस्ते झाले, मुंबईमध्ये पुलं झाले। म्हटलं पुलं देखील आमचे गडकरी साहेब होते तेव्हा झाले आहेत, तुम्ही नाही केलेले। आणि म्हटलं तुम्ही जे सांगताय ना झालं, आमचे प्रमोदजी नेहमी म्हणायचे की मुलगा 18 वर्षाचा झाला की त्याला मिसरूड फुटतेच, त्यात बापाचं काही कर्तृत्व नसतं। त्यामुळे तुम्ही जे काही 25 वर्षात केलं तुमचं काही कर्तृत्व नाहीये। हे तर महानगरपालिकेने एवढंही नसतं केलं तर मग ही महानगरपालिकाच राहिली नसती। पण एकही गोष्ट या ठिकाणी ते सांगू शकत नाही की मुंबईकरांच्या जीवनात बदल घडवण्याकरता आम्ही केलं। निवडणुका आल्या की यांची ढोंगबाजी सुरू होते। आता बघा निवडणुका आल्या, उद्धव ठाकरे बोलायला उभे राहिले, पहिला डायलॉग त्यांचा असेल मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। अरे कधीतरी सुधरा। मुंबईला महाराष्ट्रापासून कोणाच्या बापाचा बाप आला तरी तोडू शकत नाही। त्यामुळे आता तरी नवीन डायलॉग शोधा, तेच ते डायलॉग करून मुंबईकरांना फसवण्याचं काम बंद करा। आणि एक महत्त्वाची अपडेट जाणून घेऊया। थोड्याच वेळामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री शिंदेंसोबत ते स्नेहभोजन देखील करणार असल्याचं समजतंय। जे.पी. नड्डा सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत। या दरम्यान ते लोकसभा ज्या मुंबईतल्या जागा आहेत त्याचा आढावा घेत आहेत, त्यासोबतच ते भाजप कार्यकर्त्यांशी देखील संवाद साधतात। आणि याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि जे.पी. नड्डा यांची भेट होणार आहे। दरम्यान या भेटीच्या वेळी लोकसभा निवडणुकीच्या जागा संदर्भात स्नेहभोजनादरम्यान या दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जाते। बातमीसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची। ब्रेकनंतर अन्य काही महत्त्वाचे अपडेट्स पाहत रहा 10च्या बातम्या। पावर्ड बाय राजीव पेंट्स, खुशी आपकी रंग हमारे। कितना अच्छा सजाया है घर को स्वाप्निल। ए पिटिया, ए पिटिया। अरे 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 चाची, ये राजयोग पेंट से रंगी दीवारें हैं, आसानी से साफ हो जाती है। वीणा वर्ल्ड ने केलंय युरोप रिअली अफोर्डेबल। फक्त 1.5 लाखांपासून सुरू होणाऱ्या वीणा वर्ल्डच्या युरोपच्या 50 टूर ऑप्शन्स मधून आपली टूर निवडा। आजच निर्णय घेऊन विजाच्या तयारीला लागा। डोंट बी लेट, चलो बैग भरो निकल पड़ो वीणा वर्ल्ड सोबत। फिल्म ओपन्स ऑन शिटी ब्लॉकबस्टर, मतलब मिनिमम 50 कार्स का अंतिम संस्कार। रोहित की फिल्मों में हड्डियों का टूटना तो एक्सपेक्टेड है। थैंकफुली टाटा AIG हेल्थ इंश्योरेंस के साथ तो कंप्लीट क्लेम्स मिलना भी एक्सपेक्टेड है। टाटा AIG हेल्थ इंश्योरेंस, ट्रस्टेड नेम, कंप्लीट क्लेम। भरली वांगी, तळली चणे, पातळ भाजी किंवा मसाला भात बनवताना त्यात सुरुची गोडा मसाला टाका आणि त्याची चव तर चाका। मुझसे नहीं हो गया। उनको देख रहे हो क्या संगीत तक ये स्टेप सीख पाएंगे? ये खूबसूरत चिंता आप करिए, शादी के पर्सनल लोन की चिंता हम संभाल लेंगे विद इंस्टेंट अप्रूवल एंड ओवरड्राफ्ट लाइक बेनिफिट्स। तिकीट नाही आहेत ना आता? अरे देवा प्लीज। ट्रेन फुल, कन्फर्म तिकीट, पॉवरफुल। पुण्याला ट्रेन पकडा, भुसावळला सीट बदला आणि नागपूरला उतरा। हेच आपलं स्पेशल फीचर।
कन्फर्म टिकट मोबाइल ऐप डाउनलोड करा. ट्रेन तिकीट टाइगर बना. जब कॉन्स्टिपेशन हो तो दिमाग पेट में ही अटका रहता है. ट्राई कीजिए डल्कोफ्लेक्स, जो दे कब्ज से छुटकारा 6 से 8 घंटों में. डल्कोफ्लेक्स कब्ज मिटाने की सिर्फ दवा नहीं, दावा है. एक्टिव वन हेल्थ इंश्योरेंस देता है क्लेम प्रोटेक्ट, जो क्लेम के वक्त नॉन मेडिकल एक्सपेंसेस को स्किप नहीं करता. पर आप ये स्किप करते करते क्यों बता रहे हो? क्योंकि एक्टिव वन प्लान आपके हेल्थ इंश्योरेंस का ही नहीं बल्कि हेल्थ का भी पूरा ख्याल रखता है और देता है अप टू 100% प्रीमियम बैक. सन्माननीय अमितजी राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे मनसेचा धडक मोर्चा. निमंत्रक सचिन यशवंत गोळे, अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेना. किती पकडत पकडत त्याला चालणं शिकवलं. याच्या सोबत बाबांची घरी येईपर्यंत तासन तास वाट पाहिली. आपल्या पहिल्या बिझनेसची आयडिया याला माझ्या खांद्यावर सुचली. याच्या लग्नासाठी देखील सगळ्यात आधी आम्ही सजलो आणि मग असाच सुरू झाला तोच क्रम पुन्हा एकदा. साथ जी कायम राहील. जिंदल साथी स्टीलच्या पाईप्स आणि ट्यूब्सनी बनलेले गेट्स, रेलिंग्स आणि फर्निचर आहे करोजन रेजिस्टंट, फायर रेजिस्टंट, टर्माइट रेजिस्टंट आणि लॉंग लास्टिंग. कॉटन किंग सहप्रस्तुत